मुंबईच्या मालाड नगरीत साक्षात शक्तीचं रूप धारण करून प्रकटलेली आद्यशक्ती भवानी माता हे भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आई भवानीची ही मूर्ती केवळ पाषाणाची नसून ती चैतन्याचा जिवंत स्रोत आहे. देवीचं रूप अत्यंत तेजस्वी, भव्य आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य भक्तांना अभय देतं, तर तिच्या हातातील शस्त्र अधर्माचा नाश करण्यासाठी सदैव सज्ज असल्याची प्रचिती देतात. भवानी आईच्या डोळ्यातील करुणा ही भक्तांच्या सर्व व्याधी आणि दुःख हरण करते. म्हणूनच तिला संकटात धावून येणारी, हाकेला पावणारी भवानी आई असं म्हटलं जातं. आद्यशक्ती श्री भवानी शक्तीपीठ देवस्थानामध्ये गुरुपरंपरेनुसार जी आमची शाक्त परंपरा आहे, शक्ती उपासनेची परंपरा आहे, त्यामध्ये समयाचार पद्धतीने जी दिव्य गुरुपरंपरा आमची आहे त्याप्रमाणे हे शक्तीपीठ आणि गुरुकुलांची स्थापना हा हेतू धरून हे पीठ बांधलेलं आहे. पीठ पूर्ण काळ्या पाषाणाचं आहे. होयसाल पद्धतीने या पीठाची बांधणी केलेली आहे. श्री भवानी राजराजेश्वरी पराभट्टारिकाय नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. हरि ओम. यस्यान्यं विन्देयं रामस्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमद्याम् हस्तिनारप्रबोधिनीं प्रियं देवी दुषदां कामसोत्रिदां हिरण्यप्राकारां मार्गाज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं परमेश्वरां पर्ववनां तामिहोमवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवदुष्टामुदारां तां वन्दिनीं शरणमहं प्रपद्ये. आदित्यवर्णे तपसो विजातो वनस्पतिस्तव वृक्षो न विद्वान् तस्य फलानि तपसा ददन्तु. उपैतुवान् देवसख कीर्तिश्च मैनासः प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन्. राजराजेश्वरी पराभट्टारिकायै नमः. पंचामृतस्नानं समर्पयामि. ओम श्री महाभवानी महाभगवती देवताभ्यो नमः. कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. हरिद्रास्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्कारमुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम्. श्री 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 भवानी राजराजेश्वरी पराभट्टारिकायै नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो भावः तां
वेदो लक्ष्मीमनभयामिनीं यस्याम् आवहजातवेदो लक्ष्मीमनभयामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं रामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वा व्रतमद्या हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवी जुषतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्राज्वलन्तीं वृत्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीव शरणमहं प्रपद्ये. जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, यांना धरून शाक्त परंपरेचे जे ग्रंथ आहेत आणि श्री दत्तात्रयापासून चालत आलेली जी शक्ती उपासना आहे, त्याचं कर्मकांड उपासना इथे करून घेतली जाते. जे उपासनात्मक आणि कर्मकांडात्मक विधी आहेत ते तिथीनुसार, तिथी म्हणजे काय की प्रकृतीला धरून, प्रकृतीच्या नुसार जे जे ह्या पृथ्वीवर बदल घडतात त्याला समजून जर आपण काही कार्य करतो तर त्यात आपल्याला सहजता मिळते, नैपुण्य मिळतं. हे आपल्या ऋषी परंपरेला माहिती आहे. उदाहरण सांगायचं झालं तर पौर्णिमेला जो काही भाव पूर्ण दिवस आणि रात्र ह्यामध्ये जो काही भाव आपण धरणार तोच भाव बलिष्ठ होत जातो. आणि म्हणून ह्या पौर्णिमेला शक्ती उपासना पूर्ण दिवस आणि संध्याकाळी आणि रात्र ही करण्याची पद्धती यासाठी आहे की जो भाव तुम्ही धराल तो भाव फुलत जातो, बलिष्ठ होत जातो. उपासनेचा जेव्हा आपण भाव धरतो ऐशा तिथीला तर तो बलिष्ठ होईल आणि त्याचं फलित हे त्या सद्भक्ताला मिळेल. जे दर्शन सुख आहे की ह्या दिव्य रूपामध्ये जेव्हा तिची लेकरं, तिची मुलं तिचं दर्शन घेतात, त्या दर्शनामध्ये त्यांना एक वेगळं सुख आहे आणि या दर्शन सुखासाठी त्यांना तिचं दर्शन दिलं जातं.
पुत्रं बहुपुत्रं चायुषा सूयं कृत्वा सर्वदेव यज्ञक्रियाकरणकर्मारम्भ शुभाशुभना प्रवर्तन्ते तमन्नत्वा भवतिरनुदातं पुण्यपुण्य वाचयिष्ये वाच्यतां ब्राह्मं पुण्यं माविघ्नमाचमे पापं मा सन्तु परिवन्दना सौम्यात्मृतं श्री सरस्वती वृता विश्रदा भगवती काते। या देवीचा महिमा अगाध आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार जेव्हा जेव्हा भक्त या देवीच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा ही माऊली आपल्या ममत्वाने त्यांना मायेचा आधार देते. आई भवानी हे केवळ शक्तीचं प्रतीक नाही तर बुद्धी, समृद्धी आणि मांगल्याची जननी आहे. तिच्या अस्तित्वानं संपूर्ण मालाड परिसर पावन झाला असून तिची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन सुखाचा सूर्योदय होतो. नवरात्रीच्या 9 दिवसात तर देवीचं रूप अधिकच खुलतं. जणू साक्षात आदिशक्तीच भूतलावर अवतरली आहे असा भास होतो. ओम बृहस्पति अधिवरा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 
शून्यारपप्रथमे दोन ज्योति स्वाहा ओम तमग्नरदेवे करजनत मधुर्याय वादो वादुर्भवजत स्वाहा ओम गायान चिद्रावधूते सदारुदसका गया जय रुदा स्वाहा ओम केतुम गणनाकेतवे पेशोमर्यापये समुजयतः स्वाहा ओम त्र्यंबकयामय सुगंधि मधुवदन उर्वारुकमि वन्दन नामृत्युरुकि मुर्दा स्वाहा ओम गौरेण मे माय सलिलानि दक्षते कपति द्विपति चतुष्पति अष्टापति नवपति बहुभुजि सहस्राक्षरा परमे व्योमन् स्वाहा ओम यदग्रन्थ प्रथमञ्चाय मानवन्त्यान् च मुद्रादुर्वापुरी जाद तेन सपचारेण दबावो पश्चितमय देनवरं स्वाहा ओम विष्णुवानुकाङ्गीर्याणि प्रमोदय पार्थिवानि व्रयादे योऽस्मभायदुत्तरौदतसामि जगरामानसरे दुर्वाय स्वाहा ओम ब्रह्मज्ञानं प्रथमं प्रसादि श्रीमद्गुरुदेवनावः शक्ती उपासनेमध्ये चंडी यज्ञाची एक प्राचीन परंपरा आहे. त्याप्रमाणे या उत्तरायणामध्ये हा चंडी यज्ञ आपण इथे केलेला आहे. त्याची आहुती दिलेली आहे. सर्व समाजाला जे सद्भक्त यज्ञाहुती टाकण्यासाठी उत्सुक असतील त्या सर्वांना या यज्ञामध्ये आहुती देण्याची पद्धत ही पीठात रूढ केलेली आहे की जेणेकरून हा जो समाज आहे ह्या समाजाला हे जे दिव्य वैदिक विधी आहेत त्यांचं आकलनही होईल, त्याची आवडही लागेल आणि त्या प्रत्येक कुळाला प्रत्येक लेकरांना त्या यज्ञामध्ये स्वतः बसून आहुती देता येईल. ती त्यांच्या आरोग्यासाठी आणि आपलं राष्ट्र बलशाली होण्यासाठी. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा. आपल्या देवस्थानाची स्वतःची शिल्पशाळा आणि काष्ठशाळा कर्नाटक क्षेत्री आहे की जिथे हे जे काही शिल्प घडवली जातात त्याचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं आणि पाषाणातली अशी जी देवळं आहेत ती मंदिरं स्थापत्य आहे ती बांधली जातात. श्री भवानी शक्तिपीठामार्फत धार्मिक विधीबरोबरच कुस्ती, मल्लखांब, आखाडा, धनुर्विद्या प्रशिक्षण, वेदिका यासारखे अनेक उपक्रम इथे राबवले जातात. पीठाचं स्वतःचं आखाडा आहे ज्यामध्ये कुस्ती आणि मलखांब आदी सगळ्या प्रकारचे आणि धनुर्विद्या याचं शिक्षण दिलं जातं. पीठाची स्वतःची आयुर्वेदशाळा आणि पंचकर्मशाळा आहे. दर्शन सुख सोहळा म्हणजे गर्भगृहातून तिची मूळ अभिषेक मूर्ती आणि उत्सव मूर्ती दोन्ही
डोलाऱ्यावर विराजमान होईल आणि या परिक्रमेला मराठा साम्राज्याचे वंशज असलेले आम्ही सर्व त्यांच्या पूर्ण साजासकट शस्त्र आणि शास्त्राची जी आमची परंपरा आहे, तर या परंपरेनुसार तिला डोक्यावर घेऊन आणि तिचा डोलारा खांद्यावर घेऊन समशेरी असतील, कर्तव्याच्या ध्वज असतील, कलश असतील, असा सुंदर साज घेऊन तिचं नाम घेत ही परिक्रमा करणार आहोत.
नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटीधराणि कारुण्यसिंहो बलुत्पारि तुलवीन शम्भो मदगोणकारि उभयो सुलभदं बौद्धयो सुलभदं बौद्धयो सुलभदं इथे येणारा भक्तगण हा मातेच्या आशीर्वादासोबतच जो गुरुजींनी दिव्य विचार आम्हाला सांगितलेला आहे आणि त्यांच्या विचारानुसार या शक्तिपीठाचे स्वतःचे काही सेवा संकल्प आहेत. या शक्तिपीठाचं जे एकूणच कार्य आहे हे निव्वळ शक्तिपीठ नाही तर सर्वांगाने एखाद्या व्यक्तिमत्वाचा विकास करणारी एक संस्थाच आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. अशा या विश्वधारिणी संकटनाशिनी आई भवानीच्या चरणी आपण वंदन करूया. हे आई, तुझं तेज आमच्या जीवनात सदैव प्रकाशमान राहू दे. देवीच आमची रक्षण करती आणि तीच आमची मार्गदर्शक आहे. तिच्या चरणाशी मिळणारी शांती अवर्णनीय आहे. हे आदिशक्ती, तुझ्या कृपेचा वरद हस्त आमच्यावर सदैव असू दे आणि तुझी भक्ती आमच्या हृदयात सदैव तेवत राहू दे.